पोलीस दलातील एका हवालदारानं पोलिसांच्या वर्दीवर आणि त्याचबरोबर पोलिसांच्या विश्वासार्हतेवरती डाग लावण्याचा एक प्रकार जो आहे तो केलेला होता आणि या सगळ्या त्याच्या पराक्रमाच्या नंतर खरं तर त्याचं निलंबनही झालं। मात्र मुळात त्यानं केलं काय होतं तर थोडके नाही तर घरच्यांचं आजारपण, मुलीचं शिक्षण असे बहाणे करत त्यानं अनेक महिलांकडून तब्बल 79 तोळे सोनं आणि जवळपास 20 लाखांची कॅश घेतलेली होती। हे सगळं घेऊन तो फरार झाला। त्यानं सरकारची सुद्धा फसवणूक केली आणि या सगळ्याच्या नंतर फरार झाल्याच्या नंतर त्याच्यावरती खूप मोठ्या स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल झाले आणि अनेक दिवसांपासून पोलीस खरं तर त्याच्या मागावरती होते। आता पोलिसांना त्याला पकडण्यात यश आलंय। त्याच्यावर नेमके कोणकोणते गुन्हे दाखल आहेत, काय काय पराक्रम त्यानं करून ठेवलेत आणि पोलिसांनी कशा पद्धतीने त्याला अटक केली जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गणेश जगताप असं या निलंबित पोलीस हवालदाराचं नाव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तो पुणे पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावत होता। मात्र कर्तव्य बजावत असताना त्याने अनेक शिकार त्याच्या हेरून ठेवलेल्या होत्या। अनेक महिलांना त्याने गाठलं आणि या महिलांच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी इमोशनल करून त्यांच्याकडून सोनं घ्यायचं, त्यांच्याकडून पैसे घ्यायचे असे पराक्रम खरं तर तो गेल्या काही दिवसांपासून करत होता। सगळ्यात पहिल्यांदा या प्रकरणामध्ये त्यानं कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, जिथल्या एका महिलेकडून त्यानं थोडके नाही तर तब्बल 73 तोळे सोनं आणि 17 लाख रुपये कॅश घेतलेले होते। या सगळ्यामध्ये तो वारंवार या महिलेला असं सांगायचा की आपल्या कुटुंबातील अनेक जण आजारी आहेत, आपल्या लहान मुलीचं शिक्षण सुरू आहे आणि या सगळ्यासाठी आपल्याला हे पैसे लागतायत आणि ही सगळी मदत तिनं आपल्याला करावी, असं कुठेतरी इमोशनल ब्लॅकमेल करून त्यानं या महिलेकडून हे पैसे घेतले, दागिने घेतले, परत देण्याचं मात्र नाव घेतलंच नाही। त्या सगळ्याच्या नंतर आणखी एक गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला, जो औंध परिसरामध्ये दाखल झाला। औंध मधील एक सराफा व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावाखाली त्यानं 8.5 लाखांचे दागिने बनवून घेतले। हे सगळे दागिने खरं तर वरिष्ठांच्या नावावरती घेतले, ज्या वरिष्ठांना याविषयी कुठलीच माहिती नव्हती। नंतर मात्र या सराफा व्यावसायिकाला आपली फसवणूक झाल्याचं कळलं। त्या सगळ्याच्या नंतर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला। या परिसरामध्ये राहणाऱ्या महिलेकडून सुद्धा त्यानं जवळपास 6-6.5 तोळे सोनं घेतलं, 2.5 लाखांची कॅश घेतली आणि कारणं मात्र सगळ्यांना सेमच दिलेली होती। असं सगळं झाल्याच्या नंतर त्याच्यावर हे गुन्हे दाखल झाले आणि त्याचबरोबर 2024 मध्ये त्याची पोलीस मुख्यालयामधील विशेष पथकामध्ये खरं तर त्याची बदली करण्यात आली। मात्र ही बदली झाल्याच्या नंतर त्यानं ड्युटी जॉईन केलीच नाही। दरम्यानच्या काळात त्यानं हे 1-2 गुन्हे केले आणि त्यानंतर ही सगळी रोकड आणि सोनं घेऊन तो पुण्यातून फरार झाला। अर्थात त्याला हे माहित होतं की अनेक पुणे पोलिसांची पथकं ही आपल्या मागावरती आहेत, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यानं पुणे सोडलं, त्यानंतर महाराष्ट्र सोडला आणि थेट आंध्र प्रदेशमध्ये गेला। आंध्र प्रदेशचा कडप्पा नावाचा एक तालुका आहे, त्या ठिकाणच्या एका गावामध्ये तो काही दिवसांपासून वास्तव्याला होता। याची खबर भारतीय विद्यापीठ पोलिसांना मिळाली। भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून अनेक पथकं याच्या मागावरती होती आणि या पथकाला जेव्हा ही खबर मिळाली त्यानंतर सापळा रचून त्यांनी आता त्याला अटक केलेली पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये विशेष असं की केवळ त्यानं या सगळ्यात काही पैशांची किंवा सोन्याचीच केवळ फसवणूक केली आहे का, तर असं नाही, त्यानं सरकारची सुद्धा फसवणूक केली। या सगळ्यामध्ये त्यानं राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी काही खोटे डॉक्युमेंट्स हे सरकार दरबारी सादर केलेले होते, ज्या प्रकरणी नंतर त्याच्यावरती 2 लिपिकांवरती वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता। त्यामुळे मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची होती। थेटपणे गुन्हेगारी म्हणजे सिव्हिल पद्धतीचे हे गुन्हे आपण ज्याला म्हणू शकतो, तशा पद्धतीच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी त्याची होती। त्यानंतर त्यांनी फसवणुकीची ही 2-3 प्रकरणं केली, त्यामुळे अनेक दिवसांपासून खरं तर पोलीस त्याच्या मागावरती होते आणि आता भारतीय विद्यापीठ पोलिसांना त्याला पकडण्यात यश आल्यामुळे हे पुणे पोलिसांचं खूप मोठं यश मानलं जात आहे। पुणे पोलिसांच्या वर्दीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करणारं किंवा विश्वासार्हता गमावणारं हे सगळं प्रकरण होतं। या पोलीस हवालदाराला आता खरं तर निलंबन सुद्धा त्याचं झालेलं आहे आणि कोर्टात सुद्धा त्याला हजर केलं जाणार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आता कोर्ट नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्याची सुनावणी करतं आणि त्याला कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर अशा पद्धतीनं वर्दीचा धाक दाखवत किंवा वर्दीच्या नावाखाली कुणी तुमची फसवणूक करत असेल तर ताबडतोब तुमच्या जवळच्या पोलिसांना याविषयीची माहिती कळवा, अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा पुणे पोलिसांनी केलेलं पाहायला मिळतंय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।